करत जाणार आहे आता मज्जा येताना रट्टा सोडा. कशा म्हणजे या टोलगेट पर्यंत आला कशा वाटायला? चांगला वाटायला अजून कॅपॅसिटी आहे ना आपलं माने मुंबई 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 पाय पिचकलेला आहे. असलं मोठं बॅग घेऊन चाललो बघा. आता सध्या मित्रापाशी जायचं आहे. मित्रापाशी जाऊन त्याच्यापासून सगळेजण गोळा होणार आहे. तिकडनं जायचं आपल्याला तुळजापूरला चालत. आता सध्या निघालो तुळजापूरला जाण्यासाठी. मित्राला वगैरे घेऊन जायचं, मित्राच्या घरी जायचं. पुढं आल्यावर बघितलं तर काय काय माझ्या पाठीमागनं आवाज द्यायलाय. चला भाऊ ब्लॉग मध्ये काय तर बोलता का सांग. नाही नाही आता तुळजापूरला जाणार आहे. आम्हाला वाटत आहे? मज्जा कसं वाटायला? मज्जा यायलाय. आपण खूप मजा करत जाणार आहे. आता मज्जा येताना रट्टा सोडा. चला आता जा. अजूनही ना बघा हो. घरी परत आलो. याला सामान विचारलो बघा. बाकीचे पोरं यायचे आहेत म्हणून सगळेजण आता पद्धतशीर वेट करायला बघा. इथं निमित्त निवांत बसलेला. तोपर्यंत जय पण आला. जय बसला. या तर आला बघा रिक्षामध्ये येऊन निवांत बसलेला आहे. इकडनं आपल्याला पाणी टाकी पैसे जायचंय बघा. मजा. सगळे पोरं आले. निघालो बघा जाण्यासाठी. रिक्षा में जाते जाते मजे चाललेला आहे. भाऊची जय अजून चकाचक कोरामाल एनर्जी गेला बघू. तिथं किरण भेटलेला आहे आपलं. दोघं किरण हा दोघं अर्धा रस्ता मध्ये आलेला आहे. कुठाला रे? नाही सॉरी मिस्टेक झालेला आहे. आता रुपा भवानी पैसे आलेला. रुपा भवानी पासून चाललेला आहे. सो भावानो आता हायवेवर आलेला आहे. हायवे पासून तुळजापूरला चाललेला आहे. आत्ता जस्ट टोल गेट पाशी आलेला आहे. 10:30 वाजलेला. जेवण करण्यासाठी काय तर आणायला चालला. वडापाव वगैरे वगैरे तिथे थांबलेला आहे. आता घेऊन पद्धतशी वाटणार आहे. नॉन स्टॉप चाललेला आहे आम्ही. काय 4-5 मिनिट होते. किसको आय एम वेटिंग. लच्चा कसं वाटायला? एकदम मस्त जबरदस्त. रमाकांत भाऊ कसं चपरा ब्रो. कशा म्हणजे या टोलगेट पर्यंत आला कशा वाटायला? चांगला वाटायला अजून कॅपॅसिटी आहे ना. आता निवांत बसलेला आहे. अर्धा 1 तास 11ला निघणार आहे बघा आपण. वडापाव घ्यायला आपलं रमाकांत भाऊ. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह आपलं लच्चा पूर्ण पैसे देणार आहे. एक आजचा बिल लच्चा यो. आपलं लच्चा बिल देणार आहे. लच्चा किती 100चे भज्या 100 यो. हे सीधा मिरचीच आपलं लच्चा बघावं. मिरची बघिना काय नाही बाबा. आपल्याला तर मिरची खायला. सो इथं टोलगेट पशी इथं छावा पिक्चर लावलेलं होतं. निवांत जेवण करत काय छावा पिक्चर बघण्यासाठी निवांत बसून छावा पिक्चर बघाल तो बघा. एवढ्यातच बघितलं तर काय जया झोपलेला आहे. बाबा माने बसलाय बघा निवांत. राजशेखर तर काय नाही हो. काय इथं अजून थांबलेला. अर्धा 1 तास थांबायचं आपल्याला. त्याच्यानंतर 12ला निघायचं म्हणून असं प्लॅन होतं. काय निवांत काय आपला छावा पिक्चर बघायला आता निघाला बघा. आता सध्या आता पुढे जाण्यासाठी निघालेला आहे. गर्दी तर फुल आहे. सो पुढे भेटूया. तर आपलं
आता सध्या इथं जवान फर्निचर पैसे आलेला आहे. अजून आलं तर चांगला आहे. माने तुम्ही पण आलो का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. ए जड्डो खाल्या 2 शब्द बोल. बघा CSK चे फॅन कसा आहे. चला पुढे भेटू. आमने माने CSK इथं मुंबई 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 इंडियन. तुम्ही कोणाला सपोर्ट करतो हे सांगा. यांचा जाऊ दे सोडा. काय आपले पोरं असलं पळत आहेत की काय सांगा बाबा बाबा. रगडाले. सगळेजण पुढे गेलेले आहेत. अर्धापेक्षा जास्त जण आपले पुढे गेलेले आहेत. सध्या आम्ही तिथे पुढं आल्यावर एक मंदिर होतं बघा. हो मंदिर मध्ये काय दर्शन घेण्यासाठी गेलो. दर्शन वगैरे घेतलं. देवाचे पाय वगैरे पडला बघा. तिकडनं पुढं काही हालत खराब झालेली आहे. चालायला पण गेला. आता किती 5 वाजलेला आहे. सगळे जण आऊट झालेले आहेत. तरी पायाला फोडं आलेले आहेत वगैरे तरी पण चालत आहे. पाय पिचकलेला आहे. माने ओके टिपटॉप. सो आता चाललेला आहे स्वर्ग दिसायला नाही. बोलायला शब्द नाही. हालत खराब. आऊट. आता बाय बाय. पायाला पुढं शब्द निघत नाही. अक्षरशः एवढा त्रास होत आहे की सांगायला येत नाही. ये जय बघा ओ कसं लंगडालाय भाई साहब. पेन पायाला फोडं वगैरे आलेलं आहे. खूप खूप त्रास होत आहे. अजून चालायचं पण बाकी आहे. अजून 8 किलोमीटर आहे. आता अर्धा तास निवांत बसणार आहे. खूप खूप पेन होत आहे कारण पायाला पण फोडं आलेले आहेत. असं तसं बसलेलं आहे. सो आता वेट करायचं आहे. ओ भाई साहब. सो अंघोळ केलेलं आहे सकाळी. आता अजून 5 किलोमीटर उरलेला आहे. ते चालत निघालं बघा पद्धतशीर. पायाला फोडं आलेला आहे. पाणीने अंघोळ करून अजून त्रास वाढलेला आहे. कमी तर झालेला नाही. जाऊ द्या सोडा म्हणून काय निघालो बघा चालत 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 आलेला आहे. जवळ तर आलेला आहे. अजून 1 किलोमीटर आहे वाटतं. बघता बघता आलो बघा. ओ आलेला आहे. बघता बघता सकाळचं वातावरण तर जबरदस्त आहे. पण पाय एकदम अडकलेले आहेत. असंच पुढं निघत चाललंच होतो. बाबा बाबा बा काय गर्दी. त्याच्यामध्ये आम्ही लंगडत चाललो. जाता जाता असं पुढं निघालो. चपलं इकडं चपलं तिकडं चपलं. काय चाललेलं होतं. थोडं खूप हैराण तर झालेलं आहे. असं देवाचे दर्शन करण्यासाठी निघालो बघा. गर्दी बघा हो सकाळच्या टायमाला. काय थोडं एनर्जी पावडर प्याव म्हणून काय जे एनर्जी पावडर बॉटलमध्ये घालालता काय एनर्जी पॉवर पिऊन आता निघालेला आहे आम्ही पुढं जाण्यासाठी. अजून गर्दी तर इथं खूप 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 जास्त आहे. सांगायला येत नाही अक्षरशः. बघ चालत चालत तिथं पुढं तर आलेलं आहे. बाबा अजून खूप खूप चालायचं आहे. चालायचं जास्त नाही हो पण आपले पाय असल्या दुखालेत. सकाळचं वातावरण एकदम जबरदस्त. काय व्ह्यू बघण्यासारखा आहे. जबरदस्त. मग असं चालत दर्शन घेण्यासाठी निघालेलं आहे पुढं. पुढंच चाललेलं आहे. अक्षरशः एवढं पेन. आता चालता चालता पुढं तर आलेलं आहे. देवाच्या दर्शनासाठी अजून पुढंच आहे देव. काय पुढं तुळजापूर आईचे दर्शन घेण्यासाठी पुढं बघितलं तर बाबा बाबा काय गर्दी गर्दी गर्दी.
हिच्यामध्ये पाठीमागणं ढकला ढकली चालू आहे काय काय. मग असंच पुढं आलो. दर्शन 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 पण दिसेना झालंय. आम्ही गिड्ड मग अक्षरशः दर्शन वगैरे झाले. दर्शन घेतलं बघा. एक दर्शन तर पद्धतशीर म्हणजे झालेलं आहे देवाचे. मग पुढं आलो. पुढं येऊन बघितलं तर काय काय जस्ट मस्त दर्शन झालेलं आहे. माने इथं पेढे घ्यालता. पेढ्याचं टेस्ट करायला बघा. काय मला तर कंटाळा आलेलं होतं. काय पेढे वगैरे घेऊन इथं तुळजापूर बाहेरनं दर्शन घ्यायचं होतं. एवढं दूर आलो म्हणून काय आता दर्शन घेण्यासाठी निघालो बघा. तुळजापूरच्या आईचं दर्शन घेण्यासाठी. गर्दी बघू शकता तुम्ही. इकडं बघा तिकडं बघा. इथं तुळजापूरचे बाहेरनं दर्शन घेण्यासाठी आलतो. दर्शन वगैरे घेतलं. अक्षरशः एवढी गर्दी गर्दी तुम्हाला सांगू शकत नाही किती गर्दी आहे. ढकलाढकलीच चालू आहे सध्या तर. ढकलाढकली केला. मग अक्षरशः देवाचे दर्शन घेऊन आम्ही बसस्टँडपाशी आलो सीधा बघा. बसस्टँडपाशी येऊन बसस्टँडपाशी पण खूप खूप गर्दी ढकलाढकली होतं. काय चालत बसमध्ये बसण्यासाठी निघालेला आहे. खूप खूप त्रास म्हणजे याच्यात नशीब जागा पण भेटला निवांत झोपणार आहे पद्धतशीर. इथं इकडनं तर थोडं आराम करून आता सोलापूरमध्ये जायचं आहे आपल्याला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. तरी पण काय बघता बघता आलो बघा. रिक्षात येऊन बसलेला आहे. अक्षरशः उतरायला पण आलं नव्हतं. कसं येऊन बसलं आम्हालाच माहिती आहे बघा. आता सीधा इथं रिक्षामधनं सीधा इथं आपलं शिवसेनामध्ये आलेलं आहे. अक्षरशः चालायला पण येत नाही. तुम्ही बघू शकता. खूप खूप डेंजर परिस्थिती आलेली आहे. एवढ्यात मी मानेच्या हातावर हात ठेवून आता चालत झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा.